नमस्कार बालमित्रांनो. आज आपण पाहणार आहोत परिसर अभ्यास 2. प्रकरण पहिले, शिवजन्मपूर्वीचा महाराष्ट्र. चला तर पाहूयात शिवजन्मपूर्वीचा महाराष्ट्र. शिवाजी महाराज थोर पुरुष होते. आपण दर साल त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो. तुम्ही मुले तर त्या दिवशी किती आनंदात असता. महाराजावर सुंदर सुंदर गाणी म्हणता, पोवाडे म्हणता, त्यांच्या तसबिरीला हार घालता. मोठ्या उत्साहाने शिवाजी महाराज की जय असा महाराजांच्या नावाचा जय जयकार करता. कोण बरे हे शिवाजी महाराज? अशी कोणती मोठी कामगिरी त्यांनी केली ते आपण पाहणार आहोत. शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता. त्या काळी सर्वत्र राजेशहांचा अंमल असे. बरेच राजे प्रतीच्या हिताऐवजी आपल्याच चैनविलासात मग्न असत. पण त्या काळातही असे काही राजे होऊन गेले की ज्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले. उत्तरेकडील मुघल सम्राट अकबर, दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हे आपल्या कल्याणकारी राजवटीबद्दल इतिहासात प्रसिद्ध आहेत. त्यांच्याबरोबरच शिवाजी महाराजांचेही नाव गौरवाने घेतले जाते. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले. स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य. महाराजांनी सुमारे 400 वर्ष महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते. महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह या 2 सुलतानांनी आपसात वाटून घेतला होता. ते मनाने उदार नव्हते. ते प्रजेवर जुलूम करत होते. या दोघांचे एकमेकांशी हाडवैर होते. त्यांच्यात नेहमी लढाया होत. त्यात रयतेचे हाल होत. रयत सुखी नव्हती. उघड उघड उत्सव करणे, पूजा करणे धोक्याचे झाले. रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते. राहायला सुरक्षित निवाराही नव्हता. सगळीकडे अन्याय माजला होता. महाराष्ट्रात ठिकठिकाणी देशमुख, देशपांडे इत्यादी वतनदार होते. पण रयतेकडे त्यांचे लक्ष नव्हते. देशावर त्यांचे प्रेम नव्हते. प्रेम होते फक्त वतनावर, जहागिरीवर. वतनासाठी ते एकमेकांशी भांडत, आपसात लढत. त्यात रयतेचे खूप हाल होत. या साऱ्या गोष्टींमुळे रयत त्रासून गेली होती. सगळीकडे अंधाधुंदी माजली होती. शिवाजी महाराजांनी हे सारे पाहिले. रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापण्याचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले. भांडखोर वतनदारांना त्यांनी वठणीवर आणले. स्वराज्याच्या कामी त्यांचा उपयोग करून घेतला. तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली. जुलमी राजवटींचा पराभव केला. न्यायाचे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केले. हे स्वराज्य सर्व जाती धर्माच्या लोकांचे होते. स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता. शिवाजी महाराजांनी स्वराज्यात हिंदू, मुसलमान असा कोणताच भेदभाव केला नाही. सर्व धर्मातील साधू संतांचा त्यांनी सन्मान केला. अशी ही महाराजांची थोर कामगिरी पाहिली की आपल्याला प्रेरणा मिळते, स्फूर्ती मिळते. शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे 300-400 वर्ष महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले. त्यांनी केलेल्या कामगिरीचा शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या कामी उपयोग झाला. संतांची ती कामगिरी आपण पुढील पाठात पाहू. आता आपण पाहूयात या प्रकरणावर आधारित प्रश्न. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. पहिला प्रश्न आहे, शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ टिंबटिंब युगाचा होता. पर्याय आहेत प्राचीन, मध्य, आधुनिक. काय असेल उत्तर बरं याचं? बरोबर, तो काळ होता मध्ययुगाचा. त्यानंतर
दुसरा प्रश्न आपण पाहूयात. शिवाजी महाराजांनी टिंबटिंब स्वराज्य निर्माण केले. पर्याय आहेत महाराष्ट्रात, मध्य प्रदेशात, उत्तर प्रदेशात. बरोबर, शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले. हा झाला पहिला प्रश्न. यानंतर आपण पाहूयात पुढचा प्रश्न. अ गट आणि ब गट यांच्या जोड्या लावा. विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय, अहमदनगरचा सुलतान निजामशहा आणि विजापूरचा सुलतान बरोबर आदिलशहा. तर या जोड्या आपण पाहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर जाऊयात पुढचा प्रश्न. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करणाऱ्या राजांची नावे लिहा. बघा बरं, आपल्याला सांगता येतील का त्या राजांची नावं? चला पाहूयात. पहिला आहे उत्तरेतील मुघल सम्राट अकबर, दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हे आपल्या कल्याणकारी राजवटीबद्दल इतिहासात प्रसिद्ध आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. शिवाजी महाराजांनी कोणते कार्य हाती घेतले? रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापण्याचे पवित्र कार्य शिवाजी महाराजांनी हाती घेतले. त्यानंतर पुढचा प्रश्न तिसरा, एका वाक्यात उत्तरे. शिवाजी महाराजांनी कोणाशी झुंज दिली? रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली. तर अशा प्रकारचे हे एका वाक्यात उत्तरे आपण पाहिलेली आहेत. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. वेगळा शब्द ओळखा. आता या ठिकाणी आपल्याला 3 शब्द दिलेले आहेत. त्यापैकी वेगळा शब्द कोणता आहे? पहिला आहे स्वराज्य, गुलामगिरी आणि स्वातंत्र्य. कोणता वेगळा आहे शब्द? बरोबर, गुलामगिरी. दुसरा प्रश्न, रयत, प्रजा आणि राजा. कुठला शब्द वेगळा आहे याच्यामध्ये? राजा. बरोबर. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी हा पहिला पाठ पाहिलेला आहे की शिव जन्मपूर्वीचा महाराष्ट्र आणि त्याच्यावरती असणारे आधारित प्रश्न हे सुद्धा आपण पाहिलेले आहेत. धन्यवाद.